झालं ते एक प्रकारे बरं झालं. त्यानिमित्ताने का होईना पण सोहम नावाचं चॅप्टर एकदाच काय तो सांगतो. आता यापुढे काही त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. रणवीर, ही काय वेळ आणली तुम्ही आमच्यावर? साईमा, आजपर्यंत आम्ही या घराण्याला वारस देऊ शकलो नाही. याचा जेवढा मनस्ताप तुम्हाला झालाय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती आम्हाला झालाय. कमीत कमी या गोष्टीचा तरी आनंद आहे की यावरून हे सिद्ध होतं की दोष आमच्यात नसून प्रियदर्शनीमध्ये. वेगळ्या शब्दात तुम्ही आम्हाला सांगताय की हे मूल आम्ही स्वीकारावं. एकदाचा विचार करून बघा साईमा, अशा कितीतरी राजघराण्यात असे दाखले आढळतात. मग यातून एक मार्ग आहे. कोणता? प्रियदर्शनीला ही मूल दत्तक घ्यायला सांगू. नाहीतरी पूर्वी त्यांनी असा प्रस्ताव आमच्या पुढे मांडला होता. आता यासाठी तुम्हालाच त्यांचं मन वळवावं लागेल. ठीक आहे, त्यांचं मन वळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुझ्या मनात जे काही चाललंय ना ते तुझ्या नजरेत सुद्धा वाचू शकतो मी. सोहमच्या या अवस्थेला तू स्वतःला जबाबदार करतेस. हो ना? असं नाहीये देवयानी. सोहमचं जे काही झालं त्यात तुझा काही दोष नाहीये. त्याचा स्वभाव तसा आहे, त्याला तू तरी काय करणार आहेस? देवयानी, हे बघ, ह्या गोष्टींचा तू जेवढा विचार करशील ना तेवढा तुला त्रास होणार आहे. म्हणून आम्ही तुला सांगतोय की यातनं लवकरात लवकर बाहेर पड. एवढं सोपं नाही येते मित्र. कशी बाहेर पडू येत ना? कशी पडू? आम्ही तुला सांगतो, ये. बस ते बस. ऐकू येते काय? ऐकू येते का काही? ऐक ना, समुद्राची गाज ऐकू येते. येतोय त्याचा आवाज ऐकू? बघ त्या लाटांकडे. किनाऱ्यावर येऊन पुन्हा त्याच ओढीने समुद्राकडे परत जात. कशासाठी? पुन्हा नव्याने काहीतरी मिळवायला. प्रत्येकाच्या बाबतीत हेच घडत आलंय आणि हेच घडत राहणार आहे याही पुढे, आपल्याही बाबतीत. कारण मी आणि तू, आपण सुद्धा या निसर्गाचेच एक भाग आहोत. श्रावणी, तुला माझ्याबद्दल खरंच काही वाटत असतं ना तर तू केटीचा नाद सोडून दिला असता. मॉम, हे बघ, तू मला समजू नाही शकत पण मी तुला समजू शकते. या अशा सिच्युएशन मध्ये तुमच्या जनरेशनच्या आईबाबांना निर्णय घेणं सोपी गोष्ट नाहीये. पण म्हणून अशा वेळी समोरच्याला काय म्हणायचंय किंवा त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायचाच नाही असा ऑप्शन नाही होऊ शकत मॉम. म्हणजे आता आम्ही कसं वागायचं हे तू आम्हाला शिकवणार? अजिबात नाही. मला फक्त इतकंच सांगायचंय की मी आता मॅच्युअर्ड झालीय, त्यामुळे माझे निर्णय मीच घेणार. श्रावणीचं चुकलंय, मान्य आहे मला. तिचंच कशाला, माझंही चुकलंय. पण आपली श्राऊ त्याच्या प्रेमात पडली. अभिलाषा, हे नाही विसरता येत आपल्याला. तिच्यावर संस्कार करण्यात मीच कुठे कमी पडले का हो? आमच्यावर परमेश्वराची कृपा झाली. परमेश्वराची कृपा झाली म्हणजे? नव्या वारसदाराची चाहूल लागली आम्हाला. आम्ही आजी होणार आहोत. साईमा म्हणजे देवयानी? प्रियदर्शनी, देवयानीचं नाव सुद्धा घेऊ नका. नताशा गरोदर आहे आणि तिच्या पोटात रणवीर राजेंचं बाळ आहे.